माऊली मातोश्री मायाना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज मोठे प्रश्न पडले सगळ्यांना. ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, असे जर प्रश्न तुम्हाला पडायला लागले कारण म्हणजे ब्रह्म असं ज्याला म्हणतात. एकदा एका ऑफिसमध्ये मी जस्ट गेलो आणि तिथे दोन पंथाची लोक होती. एक आपल्या जीवनाच्या पंथाचा होता, दुसरं एक दुसऱ्या पंथाचा. तर त्यांच्यामध्ये वाद होता की ब्रह्म ह्या विषयावर सगळं चाललं होतं की आमच्याकडे असं सांगितलं, तसं सांगितलं, असं चाललं. आपलं म्हणणंच बरोबर असं त्यांचा एक वाद चालू होता. म्हणजे आपण किती आपलं पंथ की आपले गुरु थोडे श्रेष्ठ आहेत हा जो बोध असतो प्रत्येक तसं ते तो. त्याच्यावर मी तिथे करतो. मग बरं झालं तुम्हाला. आता तुम्ही सांगा ब्रह्म म्हणजे काय. आता तुम्हीच सांगा ब्रह्म म्हणजे काय. तर मला ते आठवलं आता आणि त्याला मी म्हटलं ब्रह्म म्हणजे सद्गुरू. दोघंही चूक झाले. तर दोघंही सद्गुरूंसाठीच झटपट होते ना की इथे ब्रह्म ह्याचा अर्थ एका बाजूने अत्यंत विशाल मोठं ब्रह्म म्हणजे अत्यंत व्यापक असं जे आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. हे जे ब्रह्म म्हटल्यानंतर जगामध्ये ज्यावेळेला ब्रह्माच्या अंगाने विचार केला गेला तर त्याला मूळमाया आणि गुणमाया अशा दोन गोष्टी ते सांगितल्या जातात. आणि मूळमाया म्हणजेच ब्रह्म आणि गुणमाया म्हणजे जग असा तो दुसरा अर्थ. गुणमाया असं जेव्हा ते वर्णन केलं जातं, गुणमाया म्हणजे ती अष्टविध प्रकृती आहे. म्हणजे पंचमहातत्व आणि सत्व रजतम हे 3 गुण आणि 5 पंचमहाभूत मिळून जे होतं ती जी आहे ती अष्टविध प्रकृती त्याला म्हणतात गुणमाया. लक्षात म्हणजे अर्थ वेगळे लागले जातात प्रत्येक ठिकाणी. पण माया असा जो शब्द वापरतो तो बऱ्याच वेळेला पैशाला सुद्धा माया म्हणतात, मोहमाया म्हणतात. अगदी प्रेम आपण जेव्हा करतो त्यालाही माया शब्द आहे की किती माया आहे आपल्यावर त्यांची, असं सगळे शब्द वापरतात. तसं हे ब्रह्म म्हटल्यानंतर ते एकमेव तत्व आहे, अनंत स्वरूप, की ज्याला आपण स्वरूप म्हणतो त्यालाच तिथे ब्रह्म म्हटलं गेलं. आणि त्यामुळे प्रत्येक आपापल्यापर्यंत अर्थ लावू देत, पण सगळ्यात महत्त्वाचा बोध काय असतो की ब्रह्म म्हणजे दिव्य अनंत स्वरूप. आणि हे अनंत स्वरूप सर्वत्र म्हणून सर्व खल्विदम ब्रह्म, सर्वत्र हे ब्रह्म आहे, कुठे नाही असं नाही. ब्रह्म आहे म्हणजे स्वरूप आहे. म्हणजे ते स्वरूपाच्या अंगाने ब्रह्म असं म्हटलं जातं. संस्कृतमधला जो शब्द आहे ब्रह्म, संतांनी किंवा ज्ञानेश्वर म्हणून त्याला ईश्वर असा शब्द वापरतो. त्याच ब्रह्माला आपण सर्वसाधारणपणे दिव्य स्वरूप म्हणतो की स्वरूप म्हणतो. म्हणून ब्रह्म म्हणजे स्वरूप हा सरळ त्याचा अर्थ आहे. आणि ह्या ब्रह्मातून सर्व विश्व निर्माण झालं. म्हणजे या स्वरूपातून सर्व विश्व निर्माण झालं आणि जे जे निर्माण झालं तिथे ते स्वरूप असतंच. म्हणून सर्वत्र स्वरूप आहे याचा अर्थ सर्वत्र ब्रह्म आहे हा त्याचा दुसरा अर्थ. आणि म्हणून मूळ जे स्वरूप आहे, जे निर्गुण निराकार जे स्वरूप आहे त्याला ब्रह्म म्हटलं गेलं. आणि हे निर्गुण निराकारच सगुण निराकार अंगाने स्फुरत. आणि त्या ब्रह्माच्याच ठिकाणी अनंत विश्व प्रगट झाली. म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी अनंत विश्व जी प्रगट झाली आणि त्या अनंत विश्वाला गुणमाया म्हटलं गेलं. म्हणून जसं बघायला ते अर्थ कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळा म्हणजे शास्त्राच्या अंगाने सांगायला लागल्यात तर तुम्हाला गोंधळ होऊन जाईल की काय आहे हे. म्हणजे हे विश्व ह्या स्वरूपातून निर्माण नाही झालं तर मायेमुळे निर्माण झालं असं म्हटलं जातं. म्हणजे तिथे कन्फ्यूज होत जाईल. म्हणजे जास्त त्याच्यामध्ये अडकत गेलात तर नेमकं काय अर्थ तो कळणार नाही. म्हणजे सोपा अर्थ काय लक्षात ठेवा की ते हे ब्रह्म म्हणजे दिव्य स्वरूप आहे. आणि माया असं म्हटल्यानंतर आपल्या जीवनविज्ञाने त्याला रिझन अननोन असं म्हणजे कारण माहीत नाही परंतु परिणाम आहे.
आणि हे जे माहीत नाही त्याला माया म्हटलं. म्हणजे काहीच कारण सांगता येत नाही कशामुळे होतं. म्हणजे आता माणूस जन्माला आला की जन्मता त्याला विसर आहे. त्यामुळे विसर का? माया. आता ज्याला कारण सांगता येत नाही त्याला उत्तर दिलं माया. म्हणजे हा एक मायेचा अर्थ आहे, म्हणजे आपण सर्वसाधारणपणे घेतला जातो. पण माया म्हणजे दुसरा अर्थ झाला की ही सगळं जे विश्वरूप जे आहे ते म्हणजे माया. म्हणून हा सगळा मायेचा खेळ आहे असं म्हणतो. शब्द कसे आपण वापरतो. म्हणून इथे माया म्हटलं तर मायाही दिसत नाही आणि ब्रह्मही दिसत नाही. म्हणून माया म्हणजे परमात्म्याची सावली असंही म्हटलं जातं. म्हणजे उगीच कसं होईल, तुम्ही जितकं विचार करायला लागाल तितकं तुम्हाला वाटेल काय हे बरोबर की ते बरोबर ते बरोबर. पण आपल्याला योग्य तो अर्थ घ्यावा आणि पुढे जावं. खरं सांगायचं त्याच्यात जास्त अडकण्यापेक्षा ब्रह्म जसं दिव्य स्वरूप म्हणतो आणि माया म्हटल्यानंतर माया म्हणजे ही जी सर्व निर्मिती जी होत आहे विश्वामध्ये, विश्वनिर्मिती होते, स्थिती होते, लय होतं, ह्या सर्व जे होतं त्याला जे कारण आहे म्हणजे माया असं म्हणतात. म्हणून ही माया म्हटल्यानंतर रूपाच्या अपेक्षेत ती माया आणि स्वरूपाच्या अपेक्षा असतं ते ब्रह्म. एवढंच त्याचा अर्थ लावतो पुष्कळ. म्हणून आता ब्रह्माच्या अंगाने जेव्हा आपण बघायला जातो तो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. तिथे ब्रह्म म्हणजे काय? ते ब्रह्म, विष्णू, महेश असे 3 अंग सांगितले जातात की हे ब्रह्म म्हणजे ज्याच्यातून सर्व विश्व निर्माण झालं ते ब्रह्म. विष्णू म्हणजे ज्याच्यामुळे स्थितीने की ज्यामुळे ही विश्वाची स्थिती आहे ती म्हणजे विष्णू. आणि लय जो होतो तो शंकर म्हणजे महादेव. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणून गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मग इथे सद्गुरूंचं महत्त्व काय सांगितलंय की ज्याला आपण ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणून 3 देवता सर्वात मोठ्या मानल्या जातात. पुराणातल्या गोष्टी त्या. पण त्याहूनही जे महत्वाचं कोण आहे? सद्गुरू. गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ब्रह्मानंदम, ब्रह्म म्हणजे अत्यंत व्यापक, अत्यंत मोठा आनंद. ब्रह्मानंदम परमसुखदम, अतिशय सुखदायक, केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वम असि दिलक्ष्यम. की द्वंद्वातीत म्हणजे ते द्वैत नाही, द्वैताच्या पलीकडे. द्वंद्वातीतम गगनसदृशम, कसं? आकाशासारखं. द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वम असि दिलक्ष्यम, ते आणि तू एकच आहे हे जे सांगणारे आहेत ते सद्गुरू. हे सद्गुरू सर्वात परब्रह्म आहेत. म्हणजे सर्वांहून अत्यंत पवित्र, अत्यंत मंगल, अत्यंत व्यापक अशी जी शक्ती आहे त्याला त्यांनी परब्रह्म म्हटलं. म्हणजे अतिशय मोठं व्यापक. म्हणून हा ब्रह्म हा विषय जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला अत्यंत मंगलमय, पवित्र, अत्यंत सूक्ष्म आणि अत्यंत व्यापक हे जे सगळं स्वरूपाचं वर्णन केलं जातं. आणि हे स्वरूपाचं जे वर्णन आहे त्यालाच आपण ब्रह्म म्हणतो. म्हणून ब्रह्म ब्रह्म असं ज्या वेळेला येतो संस्कृत शब्द असल्यामुळे की बृहत ह्या धातूपासून तो ब्रह्म असा जो शब्द आला ना संस्कृतमध्ये त्याला ब्रह्म ह्या अंगाने ओळखलं जातं. म्हणजे अत्यंत व्यापक. म्हणून इथे फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, ब्रह्म म्हणजे स्वरूप आणि माया म्हणजे त्या स्वरूपातून जे रूप निर्माण झालं, तो आकाराला आला म्हणजे तोच परमात्मा जो सगुण निराकार आहे तोच साकार आणि सगुण झाला. त्या सगुण झाल्याच्या प्रोसेसमध्ये जे कारण म्हणजे माया, म्हणजे त्याला गुणमाया शब्द. त्याच्यातून गुण प्रगट झाले म्हणजे झालं ते चांगलं झालं. आता विसर वगैरे पडला, त्याला कारण माहीत नाही म्हणून आपण जे सांगतो तो ही सगळी नियमानेच चाललेलं आहे हे लक्षात आहे. कोणताही माणूस जन्माला आला आणि तो आठवत आला असं कधीच होऊ शकत नाही. का आतापर्यंत झालेलं नाही की जन्माला आला त्याला माहिती आहे मी कोण आहे, असं काय असतं का? काही माहीत नसतं. कारण हा नियम आहे. म्हणून विसर हा जन्मजात आहे. मग विसरातून भ्रम निर्माण होणं, भ्रमातून कल्पना आणि कल्पनातून
मीपणा, देह भाव असं जे आपण म्हणतो ना, कल्पना केली मी देह, म्हणून ही जी सगळी प्रोसेस आहे ह्याला माया म्हणतात. विसर, भ्रम आणि कल्पना ह्या तिन्ही मिळून जे आहे ती माया. कारण आपण सांगितलं जातात. म्हणून इथे हे आहे म्हणून जगामध्ये विविधता निर्माण झाली. जर सगळ्यांना आठवत आले की कोण आहे, मी स्वरूपच आहे, तर विविधता राहिली नसती. सगळेजण मग आपल्या आरामात बसले असते ना. काय करायचं. ज्यावेळेला आपणच जी शक्ती आहे ही शक्तीच आपण आहे हे जर त्या प्रत्येकाला जन्मताच कळलं असतं तर पुढे काहीच करायच्या मागे लागले, गपचूप बसले असते सगळे. अशा पद्धतीने हे सगळं जीवन जे आहे ते जीवन आपलं चाललेलं आहे. आणि म्हणून सर्व विश्व महत्वाचं इथे काय लक्षात घ्यायचं आहे की जे आहे ते स्वरूप आहे आणि आपण सगळी त्या स्वरूपातूनच प्रकट झालेली त्याच स्वरूपाची रूप आहोत. जसं सूर्याची किरणं तसे आपण सर्वजण त्या स्वरूपाचीच अंग आहोत. म्हणजे परमात्मा, परमेश्वर असा जो शब्द वापरला जातो, तर इथे जो खरा अनंत स्वरूप जे आहे तीच खरी परमेश्वरी शक्ती खरी. म्हणून अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतुनी चराचर त्यास. दुसरा एक सांगितलंय ज्ञानदेवा पाठ, पुढे सांगितलंय हरिया वैकुंठ भरला घनदाट हरी. ही ब्रह्म ब्रह्म ज्याला म्हणतात की स्वरूप म्हणतात त्याचं वर्णन आहे की घनदाट आहे. मग कुठे नाही असं नाही, त्याच्याशिवाय काही दुसरं नाही असं म्हटलं त्याला ब्रह्म म्हटलं जातं. आणि म्हणून हे सतत आपल्याला चिंतन असलं पाहिजे की ती शक्तीच सर्व रूपाने प्रगट आहे. ज्याला ब्रह्मशक्ती म्हणा किंवा ब्रह्म म्हणा. म्हणून प्रत्येक ठिकाणी हे ब्रह्मच प्रगट आहे. इतकंच नव्हे तर आपण जे कर्म करतो ते कर्म म्हणजे ब्रह्मच कर्मावर येतं आणि कर्मरूपाने प्रगट होतं. म्हणजे आपले विचार, उच्चार, आचार हे सगळं जे आहे ते स्वरूपातूनच प्रगटीकरण आहे. म्हणजे स्वरूपच त्या रूपाच्या आधारे प्रगट होतं. म्हणून सर्व जे आहे विश्वामध्ये ते ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म काय असं म्हटलं तर ब्रह्माशिवाय जगात दुसरं काही नाही. आणि ही सर्व जी रूप आहेत ती त्या ब्रह्माची असल्यामुळे तेही ब्रह्मच आहे. म्हणून पाण्यातून असतं. आणि ह्या दिव्य स्वरूपात ही विविध रूप प्रगट आहेत. ही जी विविधता आहे, जिथे त्या ऐश्वर्य आहे, समृद्धी आहे आणि विशिष्ट नियमाने प्रत्येक रूप कार्यरत आहे, हे सर्व त्या स्वरूपाचीच कृती आहे की स्वरूपाचंच हे सर्व कार्य आहे. आणि म्हणून सर्वत्र स्वरूप आहे, सर्वत्र दिव्य स्वरूपच आहे हे सतत आपल्या लक्षात आलं. म्हणजे परमेश्वर म्हटल्यानंतर स्वरूपच लक्षात आलं पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे खरा परमेश्वर म्हणजे जसा आहे तसा असं म्हटलं तर काय होईल. जसा आहे तसा म्हणजे हे अनंत स्वरूप आहे. निर्गुण निराकार आणि सगुण निराकार अशी दोन अंग आहेत त्या स्वरूपाची. ते जे स्वरूप आहे ते म्हणजे परमेश्वरी शक्ती आहे. आणि ते जरी सत्य असलं त्याच्यातून जे जे निर्माण होतं तिथे सुद्धा तीच शक्ती आहे. हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. त्यालाच म्हणतात अध्यात्म. या बोधामध्ये जी व्यक्ती जीवन जगायला लागते तर ती अध्यात्माचं तिचं कार्य चालू म्हणजे अध्यात्माच्या अंगाने ती जीवन जगते. सर्वसाधारण माणसाला हे सतत लक्षात ठेवणं कठीण पडतं की आहे ते ब्रह्मच आहे का, आहे ते दिव्य स्वरूपच आहे का, आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. हे सर्वसाधारण माणसाला लक्षात ठेवायला कठीण पडतं. कारण त्याचं सगळं लक्ष कुठे असतं, रूपाकडे. गुंतलो तो अर्जुन मुक्त झालो तुझेपणे. म्हणून गुंतलेली आहेत सगळी असं म्हटलं जातं. किंवा सर्व माणसं झोपलेली आहेत म्हणतात. झोपलेली म्हणजे असं म्हटलं जातं की जिथे संत जागे असतात तिथे सर्व जग झोपलेलं असतं. आणि जिथे संत झोपतात तिथे सर्व जग जाग असतं. म्हणजे कुठे संत स्वरूपाच्या ठिकाणी जागे असतात आणि सर्व स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले आहेत. म्हणजे स्वतः मी अमुक मी असं जे चाललेलं आहे
आणि तो फरक असतो. आणि म्हणून सर्व ठिकाणी ही ईश्वरी शक्ती नांदते किंवा सर्व ठिकाणी हे स्वरूपच आहे हा बोध याच्यातून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त काही त्याच्या मागे न लागता अनंत स्वरूप जे आहे ते सर्वत्र आहे, प्रत्येक रूपारूपामध्ये आहे. आणि प्रत्येक रूपारूपामध्ये ते स्वरूप पाहण्याचा प्रयत्न, पाहण्याचा म्हणजे अनुभवण्याचा प्रयत्न करतात. पाहता येणार नाही, ब्रह्म पाहता येत नाही, म्हणजे ते दिव्य स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे ते पाहता येत नाही. म्हणून ते पाहण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सर्व परमार्थ हा पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळले नाही त्याचा परमार्थ पाहणे, म्हणून इथे पाहणं शिकावे. पाहणं म्हणजे अनुभवणं. पाहणं म्हणजे डोळ्याने पाहणं एवढ्यापर्यंत ते मर्यादित नाही, तर आपण सतत जो जो अनुभव घेतो ते अनुभवणं हा महत्त्वाचा. ही दृष्टी कशी असली पाहिजे, अनुभूतीची दृष्टी असली पाहिजे, ज्ञानदृष्टी असली पाहिजे. हा तिथे लक्षात घ्या की पाहायचं कसं. पाहायचं म्हणजे सर्वत्र दिव्यत्व आहे की सर्वत्र ईश्वरत्व आहे ह्या बोधातून पाहता आलं. सर्व रूप जी आहे ती त्या एकाच अनंत स्वरूपाची आहे. हा बोध आपल्याला पुन्हा 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 लक्षात घ्यायचा. त्यालाच म्हणतात ईश्वर स्मरण. खरं ईश्वर स्मरण म्हणजे नुसतं नाम घेतला, नाम घेत बसला आणि हा बोध जर नसेल तर ते खरं नामस्मरण आहे. ते नाम जप असतं, म्हणजे नामाचा नुसता उच्चार असतो, नामोच्चार म्हणतात. पण जर प्रत्येक रूपारूपामध्ये ही ईश्वरी शक्ती नांदते, हे स्मरण सतत आपण स्वतःला देत राहू आणि परत पाहत राहू, त्याच्यातून जीवन जगण्याचा प्रयत्न करू, तर ते असतं ते खऱ्या अर्थाने ईश्वर स्मरण आहे. म्हणून ईश्वर स्मरण म्हणतो आपण, जेव्हा म्हणतो त्यावेळेला सर्वत्र ही शक्ती नांदते हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे. आणि त्या बोधातून आपण बघता आलं सतत जीवन जे आहे. पण ते बोधातून बघणं म्हणजे काय, ते सर्वांकडे समत्वाने पाहणं. प्रत्येक ठिकाणी ही शक्तीच नांदते हा समत्वाचा भाग आहे. आणि हे समत्वाने पाहता आलं की आपली वृत्ती तशी समत्वाने आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते श्रेष्ठ कनिष्ठ भाव राहत नाही, तुझं माझं राहत नाही, आम्हीच मोठे तुम्ही छोटे हाही भाग येत नाही. तर आहे ते एकाच शक्तीचे आपण सर्व अंग आहोत. प्रत्येक ठिकाणी ती शक्तीच आहे हा बोध आपल्याला यायला. म्हणजे समत्वाने पाहणं, समत्व फार महत्त्वाचं. खरा जो परमार्थाचा अभ्यास करतो त्याला सर्वांकडे पाहताना प्रत्येक ठिकाणी ही ईश्वरी शक्तीच नांदते हे अखंड स्मरण व्हायला लागलं तर त्याचा परमार्थ चांग झाला म्हणून समजा. पण जर त्याला ते कळत नाही, बाकीचं सगळं कर्मकांड करत असेल आणि द्वेष की तुझं माझं श्रेष्ठ कनिष्ठ हे जर त्या अंगाने त्याचं चिंतन असेल तर त्याचा परमार्थ हा परमार्थ होत नाही. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी ज्या आपण लक्षात घेतो की ते परमार्थ म्हणजे आपल्या मनाचं शुद्धीकरण असं आपण नेहमी सांगतो. त्याचा अर्थ काय, आपल्या ठिकाणी असलेला जो संकुचितपणा आहे देहभावाने आलेला, देहभावामुळे आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी सर्वसाधारण माणसाच्या, आपल्या म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या ठिकाणी संकुचितपणा आहे की देहापुरती मी आणि मग मी माझ्यापुरती पाहणं हा संकुचितपणा आहे. आणि त्यामुळे सगळे आपले विचार आकुंचित असतात, म्हणजे आपल्यापुरती पाहणं, इतरांचा विचार आपण करत नाही. म्हणून इतरांचा विचार म्हणजे सर्व सुखी झाले पाहिजे हा विचार. इतरांचा विचार म्हणजे प्रत्येकाच्या घरात जाऊन तुम्ही विचारायला नको जेवलास काय, पाणी प्यायलास काय, असा काही त्याचा अर्थ नाही. आपल्या ठिकाणी सर्वजण सुखी व्हावेत, आनंदाने राहावेत हा भाव असतो. आणि त्या अंगाने आपल्याकडनं समजा ज्याला एखाद्याला मदतीची आवश्यकता ती मदत होणं. मदत म्हणजे मार्गदर्शन ही सर्वात मोठी मदत खरं सांग. बाकीचं ज्याचं त्याने स्वतः करावं लागतं. पण हा सगळाच परमार्थ म्हणून म्हणतो आपण. तो परमार्थ म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे परमार्थ. ब्रह्मज्ञान म्हणजे ही सर्वत्र ही ईश्वरी शक्ती आहे ज्ञान होणं म्हणजे ब्रह्म. म्हणजे इथे बघा तुम्ही, इथे परमार्थ म्हणजे आहे सरळ, पण लोक त्याच परमार्थाला काय केलं, त्यांनी कर्मकांड करून अत्यंत वेगळंच रूप दिलं गेलं. मग आज आपण वेगवेगळ्या पूजा अर्चा करतो, त्या पूजा अर्चेच्या अंगाने उत्सव करतो, त्याच्यातून काहीतरी वेगळेपणा जाणवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून आपल्या मनाचं शुद्धीकरण होतं की नाही होत इथेही लक्ष नसतं. आणि त्यामुळे परमार्थाची दिशा बदलते.
म्हणून परमार्थ करावा मनात आणि प्रपंच करावा जनात. लक्षात ठेवायचं. म्हणजे परमार्थ म्हणजे आपल्याला हे सर्वत्र दिव्यत्व आहे हे पाहणं कुठे लक्षात येईल? मनात. मनाला सतत त्या अंगाने ज्या वळवत राहू त्यावेळेला खरा हा परमार्थ सिद्ध व्हायला. प्रपंच जनात म्हणजे प्रपंचाच्या अंगाने आपलं जे वागणं आहे प्रत्येकाशी, ते वागणं दिसतं, पण ते वागणं चांगलं असलं पाहिजे म्हणून जनात. लोक आपल्याकडे बघतात आणि आपण त्यांच्याकडे बघतो. हे जे असतं आपण हे पाहणं आहे आणि ह्या पाहण्यातून सर्वत्र ह्या दिव्यत्वाचा सतत अभ्यास, दिव्यत्वाचं सतत चिंतन, आणि हे चिंतन करणं म्हणजे त्याला म्हणतात ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करणं. म्हणून ब्रह्मज्ञान आपण जेव्हा म्हणतो, हे ब्रह्मज्ञान म्हणजे आपल्या ते आचरणात यायला हवं. वेदाचा अभ्यास करणारा वैदिक, शास्त्राचा अभ्यास करणारा शास्त्री, आणि वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये जो बोध सांगितला, जो आपल्या अंतःकरणात मुरवतो, तो वैष्णव. म्हणजे खरं परमार्थ कुठे? मी मोठा खूप अभ्यास केलेला आहे वेदाचा असा जो सांगत असतो, काय त्याला वैदिक म्हणतात. वेदशास्त्र संपन्न असं म्हणतात ना, पूर्वीच्या काही तसं होतं. शास्त्राचा अभ्यास करणारा स्वतःला शास्त्री म्हणून घेतो, पण प्रत्यक्ष त्याला आचरणात त्या दोघांच्या जर नसेल तर ते वैष्णव होऊ शकत नाही. म्हणजे खरे ब्रह्मज्ञानी असू शकत नाही. खरा ब्रह्मज्ञानी कोण, असा जो प्रश्न पडतो ना, की असाच विश्वामित्रांच्या बाबतीत गोष्ट घडली होती. विश्वामित्रांना सर्व ते तपश्चर्या करतात म्हणून ज्ञानी आहेत वगैरे म्हणत होते, पण त्यांना ब्रह्मज्ञानी म्हणत, ब्रह्मर्षी असं म्हटलं जात नव्हतं. तर त्यांना तो राग यायचा, कारण त्यावेळेला वसिष्ठांना ब्रह्मर्षी म्हणायचे, बाकीचे त्यांना कोण ब्रह्मर्षी म्हणत नव्हते. आणि त्यामुळे बघा, एवढी तपश्चर्या करणाऱ्या माणसाच्या मनात सुद्धा मत्सर निर्माण होतो. म्हणजे कसं असतं हे मन, कसं आपलं आहे की जे तपश्चर्या करणारे विश्वामित्र म्हणजे लहान व्यक्ती नव्हतीच खरं बघा, पण ते ज्या वेळेला वसिष्ठांना ब्रह्मर्षी आणि ते सगळ्यांना विचारायचे, मला ब्रह्मर्षी का नाही म्हणत, तर सगळेजण उत्तर द्यायचे, वसिष्ठ जेव्हा तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणते तेव्हा जग तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणेल. आता त्यांना राग आला वसिष्ठांचा, हा वसिष्ठ सत्र कोण शहाणा समजतो. आणि त्या काळामध्ये वसिष्ठ पण एका झोपडीतच राहत होते, आणि एक दिवस ते मोठा दगड घेऊन गेले, म्हणे या वसिष्ठाला मारून टाका, म्हणजे आपोआप वसिष्ठ गेला की मी ब्रह्मर्षी होणार की नाही. आणि म्हणून चांदण्याची रात्र होती, पौर्णिमेची रात्र होती, आणि ते झोपडीच्या बाहेर, म्हणजे सकाळी पहाटेच्या वेळेला ते बाहेर पडणार ना, वसिष्ठ आंघोळीसाठी नदीवर जाण्यासाठी बाहेर पडतात, तर त्यासाठी मोठा दगड घेऊन बाहेर उभे राहिले. आले की त्यांच्या डोक्यात दगड घाले. म्हणजे तपश्चर्या करणाऱ्या माणसाच्या मनात जर असा विचार असेल तर तो कसला ब्रह्मर्षी आणि कसला काय असं होईल ना, कारण परमार्थ कुठे राहिला. पण त्याच वेळेला वसिष्ठांच्या पत्नीचा दोघांचा संवाद होता, तर ते म्हणाले, बाहेर किती सुंदर चांदणं पडलेलं आहे. तर त्यावेळेला आम्ही पत्नी म्हणाली वसिष्ठ, तर वसिष्ठ त्यांना म्हणाले, हे सुंदर चांदणं म्हणजे जसं विश्वामित्राची तपश्चर्या आहे, आणि हे त्यांच्या कानावर पडलं. त्यांना इतकं वाईट वाटलं, अरे मी एवढी तपश्चर्या, हे एवढं माझं कौतुक करत मी ह्यांना दगड घालायला आलोय. तरी तो दगड तिथे टाकला आणि झोपडीत जाऊन त्यांचे पाय धरले. म्हणजे त्यांना पश्चाताप झाला की अरे मी काय वागतोय, कसं वागतोय. आणि वसिष्ठांच्या मनात माझ्यावर किती चांगला विचार आहे. आणि त्यावेळी ते पाय धरले, त्यावेळी त्यांनी वसिष्ठांनी त्यांना उठले, उठा ब्रह्मर्षी म्हणून त्यांना हाक मारली. कारण ज्यावेळेला माणूस नम्र होतो, कृतज्ञ होतो, प्रेममय वृत्ती त्याच्याकडे येते, आणि त्यावेळेला त्या मनाचा विकास तिथे साधला जातो, आणि त्यावेळेला त्यांना ते ब्रह्मर्षी म्हटलं. की खरं ब्रह्मज्ञान कधी झालं, ज्या अहमभावातून किती तपस्या करून जर अहमभाव सुटत नसेल तर ते ब्रह्मज्ञान नव्हे. म्हणजे शब्दांनी सांगितलं आणि झालं असं नाही, आचरणात प्रगट झालं पाहिजे अख्खं सर्व ज्ञान, म्हणजे अंतर्मनात मुरलं पाहिजे. म्हणून सर्व ज्ञान होणं हा जो प्रकार आहे ना, शब्दाने पाठ करून ज्ञान लोक बडबड करू शकतात, पण ते ज्ञान ज्याच्या आचरणात प्रगट होतं आणि तो बोलला नाही तरी आचरणात प्रगट होत असेल तर तो खरा ज्ञानी असतो. म्हणून ब्रह्मज्ञान असा जो शब्द आहे तो त्या संघाने आपल्याला समजून घेत आहे की आपल्याला हे सर्व ज्ञान जे आता आपल्याला आपले सद्गुरू शिकवत आहेत,
हे सर्व आपल्या आचरणात यायला पाहिजे. तुम्हाला सांगता नाही आलं तरी चालेल, हे कुठच्या पुस्तकात आहे, काही गरज नाही. अमुक एक पाठ केली किंवा वाक्य पाठ केली म्हणजे झालं असंही नाही. बऱ्याच लोकांना वाटतं आपण वाक्य पाठ केले की आपण ज्ञानी झालो. पाठांतर काही उपयोगाचं नाही जर त्या आचरणात येत नसेल तर. म्हणून अभ्यास म्हणजे नेमकं काय, आचरणात आला पाहिजे. आपल्या ह्या आचरणात ह्या गोष्टी जर येत असतील तर आपला अभ्यास होतोय, लक्षात घ्या. म्हणून इथे आपणच आपलं परीक्षण निरीक्षण करावं लागतं. आपल्या हे आचरण येतं की नाही. आपण आपलं नाही करत, आपण लोकांचं परीक्षण निरीक्षण करतो. ह्याला काय कळतं की नाही, ह्याला कळतं की नाही, हा असा का वागतो, एवढे दिवस जीवन देऊन असा कसा वागतो, असेच प्रश्न आपल्याला पडतात. तो कसा वागतो पेक्षा आपण कसे वागतो हा प्रश्न आपल्याला पडला. आणि त्यावेळेला खरा अभ्यास आपला व्हायला लागतो. म्हणून इथे पाठांतराच्या गोष्टी नाही तर इथे चिंतनाचा भाग येतो, स्वतःचं परीक्षण निरीक्षण करण्याचा भाग येतो की खरोखर आपण त्या ज्ञानाप्रमाणे किती वागतो, की ते ज्ञान आपल्या आचरणातून किती प्रगट होतंय ह्याचा नेहमीचा भाग आपल्या लक्षात घेता आला. की प्रत्येक साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपण जर रागवत असू, चिडत असू, काही गोष्टी पुढे द्वेष मत्सर करत असू, श्रेष्ठ कनिष्ठ भाव धरत असू, तर आपल्याला अजून ते ज्ञान भरपूर आत्मसात करायचं की तो अभ्यास आपल्याला खूप समजून घ्यायचा. की सर्वांचं, आता साधी गोष्ट आहे की प्रार्थनाच आपल्याला सांगितली सद्गुरू की सर्वांचं भलं, म्हणजे याचा अर्थ काय, सर्वांचा विचार करायला शिकवलं. लक्षात घ्या, आज आपण आपल्यापुरती जो विचार करतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूच्याही लोकांचा आपण जर विचार करतो तेव्हा सर्व म्हणजे अख्ख्या जगाचा विचार आला, पण अख्ख्या जगाचा विचार राहून दे बाजूला. आपल्या आजूबाजूच्या लोकांचा विचार करा. आपल्याबरोबर जे लोक आहेत ते आपल्याबरोबरचे लोक सर्व आनंदाने राहता आले पाहिजे, त्यांना सुखाने राहता आलं पाहिजे. हा जो विचार असेल आपल्याकडे तरी ते मन व्यापक असतं. कारण विश्व सुखी झालं पाहिजे, ते विश्व सुखी झालं पाहिजे आहे बरोबरच, पण ते विश्व सुखी झालं पाहिजे. एका माणूस का तो विश्व सुखी करायला जाऊ शकत नाही, पण विचार करायला काही हरकत नाही की सर्व विश्व सुखी झालं पाहिजे, विश्वातली सगळी माणसं सुखी झाली पाहिजे. पण ही कशी होतील तर ते ज्ञानानेच होतील. आत्मसात झाल्यानंतर, ज्ञान आत्मसात झाल्यानंतरच माणूस सुखी होणार आहे. नुसतं पुस्तकं वाचली, पाठांतर केलं, गोपपट्टी केली, वाक्याचे वाक्य बोलले म्हणजे ते ज्ञान झालं असं नव्हे. तर ते ज्ञान आपल्या आचरणात कसं येईल ते पाहता आलं. म्हणून प्रत्येक ठिकाणी ते ज्ञान आपल्याला त्याचं प्रगटीकरण झालं पाहिजे. म्हणजे अगदी जिथे ज्या ऑफिसमध्ये आपण काम करतो आहोत तिथे, घरामध्ये, बाहेर, सर्वत्र इतकं परीक्षण निरीक्षण आपल्याकडे असलं पाहिजे की आपण घरामध्ये कसे वागतो, कसे बोलतो, ऑफिसमध्ये कसे वागतो, कसे बोलतो. तर सद्गुरूंनी सांगितलं, लव्ह वर ब्लेस ऑल, यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. ऑफिसमध्ये गेल्यानंतर हा भाव आपल्याला असतो का? ऑफिसचं काम आपण प्रेमाने करतो का, अगदी तळमळीने करतो का, की नुसतं 8 तास भरायचे म्हणून भरतो आणि पळतो असं होतं. काही 4 तास करतो, 4 तास गुटल्या मारतो. म्हणजे असा जर भाग असेल तर आपल्याकडे जीवनविद्या अजून मुरायची आहे. ऑफिसमध्ये गेला तर तुम्ही 100% तिथे ऑफिसच्या कामाला दिले पाहिजे, हा भाग लक्षात ठेवा. किंवा घरी आहात तर 100% घरच्या कामाचा, घरचं म्हणजे तुम्हाला जे आहे ते घरचं म्हणजे सगळं घरकाम करत बसायचं आहे असा तर अर्थ नाही, पण घरीच्या लोकांशी आपण चांगल्या पद्धतीने वागणं, तिथे तो एक भाग येतो की आपल्याकडनं इतरांना न दुखवणं. संस्थेमध्ये म्हणा, समाजामध्ये म्हणा, प्रत्येक ठिकाणी जी जी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत त्यांच्याशी आपले विचार उच्चार आचार कसे असतील. म्हणून शुभचिंतन, शुभ इच्छा, शुभ बोलणं, शुभ कर्म, हे सगळं जे महाराज सांगतात ते म्हणजे आपल्या आचरणात प्रकट होण्यासाठी सांगतात. आपण गाणं मस्त म्हणतो, शुभचिंता हवे, शुभ इच्छा हवे, म्हणायला काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, पण ते परत आचरणात आली पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणजे हे सर्व ज्ञान म्हणतो आपण ते आपल्या अंतर्मनात मुरलं. ज्ञान कधी होतं? अंतर्मनात मुरतं तेव्हा, अंतर्मनातून ते प्रगट होतं तेव्हा. म्हणजे जसं सायकल चालवणं हे शब्दाने किती शिकवलं तरी ते शाब्दिक असतं, की पाठांतर केलं तर अंतर्मनात नुसते शब्द पाठ होतात. पण प्रत्यक्ष सायकल चालवून पडता 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 एक दिवस खरोखर सायकल चालवायला लागलं तर काय होतं? अंतर्मनाने ते ज्ञान पकडलं, तिथे ज्ञानी झालं सायकलच्या. तसंच जीवनाच्या बाबतीत हे ब्रह्मज्ञान
प्रगट होणं हा जो प्रकार आहे तो आपल्या आचरणातून प्रगट झाला पाहिजे. म्हणून ब्रह्म हे आचरणात प्रगट झालं, सतत लक्षात आहे. आणि जिथे सतत आठव आहे तिथे माया उरत नाही. म्हणून येथं एकची लीला तरले, जे सर्व भावे मज बदले, त्या ऐलीचे थडी सरले, माया जळ किंवा माया जाळ, दोन्ही भाग. जाळ म्हणजे आग आणि माया जळ म्हणजे पाणी. की हे दोन्ही कधी सरेल की इथं एकची लीला तरले. कोण इथे तरुण जातात, जे सर्व भावे मज बदलले, की सर्व भावाने, मज म्हणजे सद्गुरूंना भजले, सद्गुणा म्हणजे ब्रह्माला भज. लक्षात घ्या, ब्रह्मज्ञान म्हणतो आपण त्यावेळेस ते दिव्य स्वरूपाला भज. आणि दिव्य स्वरूपाचं ज्यांच्याकडे सतत चिंतन असतं त्यांच्या ठिकाणी हे अज्ञान बाजूला होते. ते माया ऐलीचं थडी सरले माया जळ म्हणजे काय, ते आपोआप जसं अंधारामध्ये प्रकाश दिवा लावला तर अंधार आपोआप दूर जातो, तसं माया म्हणजे अज्ञान ह्या अंगाने जेव्हा आपण विचार करायला लागू, ते अज्ञान दूर होण्यासाठी आपल्याला सतत दिव्य स्वरूपाचं म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं म्हणजे ब्रह्मज्ञानाचं सतत चिंतन असलं पाहिजे. म्हणून ब्रह्म म्हटल्यानंतर मोठा शब्द आहे, त्याच्यापेक्षा आपला सोपा शब्द म्हणजे सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे, हे सतत स्मरण असलं पाहिजे. आणि त्या स्मरणातून जीवन जगता आलं. म्हणून हा प्रश्न पडण्यापेक्षा आपल्याला सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे आणि सर्वांचं भलं होत आहे, हा बोध आपल्याकडे सतत असला की आपोआप सगळ्या गोष्टी आपल्या आचरणातून व्हायला लागतील आणि त्याच्यातूनच आपलं जीवन सुखाचं आणि समाधानाचं होऊ शकतं किंवा होतं. आणि सर्वांचं हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना करून आपण इथेच ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कल्याण आणि तुझे बोलना सुखात खंड राहते. सद्गुरुनाथ महाराज.